हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा। आम्ही गेलो होतो लोहगडाला। तर लोहगड हा जो आहे पुण्यापासून 65 किलोमीटर तर मुंबईपासून 90 किलोमीटर आहे। लोहगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक अत्यंत सुंदर असा आणि देखणा असा किल्ला आहे, गड आहे। लोणावळ्याजवळील मळवली स्टेशनपासून पायी किंवा गाडीने लोहगडाच्या पायथ्यापाशी जाता येते। गडाच्या पायथ्यापाशी जी आहे पार्किंगची ही अत्यंत चांगली सोय आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला नाश्ता वगैरे काही करायचं असेल तर तिथं हॉटेलही आहेत। आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातील सुस्थितीत असलेला किल्ला म्हणजे लोहगड आहे। लोहगडाचा परिसर अत्यंत सुंदर असा आणि हिरवाईने नटलेला आहे। लोहगड हा 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात आणला। त्यापूर्वी तो आधी मुघलशहा यांच्या ताब्यात होता। लोहगडावर जी एंट्री फी आहे ती 50 रुपये आहे भारतीय लोकांसाठी। त्याचप्रमाणे फॉरेनरसाठी इथे 300 रुपये एंट्री फी आहे। लोहगडावर जाण्यासाठी तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरने, त्याचप्रमाणे मळवली स्टेशन जे आहे ते रेल्वे स्टेशन आहे, तिथूनही तुम्ही जाऊ शकता। लोहगडावर जायचं असेल तर शनिवार रविवार वगळता तुम्ही इतर दिवशी जाऊ शकता, कारण शनिवार आणि रविवार लोहगडावर भयानक गर्दी असते। लोहगड हा पिंपरी चिंचवड आणि पुण्यापासून अत्यंत जवळ असा आहे। तर तुम्ही ह्या पिंपरी चिंचवड पुणे परिसरात राहत असाल तर नक्की लोहगडला व्हिजिट करा। खूप छान आहे, सुंदर असा किल्ला आहे। ऐतिहासिक ज्ञानाच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे मुलांनाही आपल्या माहिती होते की किल्ले वगैरे याची, त्यासाठी नक्की व्हिजिट करा आपल्या लहान मुलांना घेऊन। लोहासारखा म्हणजे लोखंडासारखा अत्यंत मजबूत आणि अभेद्य असा किल्ला, ह्या दृष्टीने लोहगड हे असं नाव पडलेलं असेल। आणि लोहगड हा जो आहे आम्हाला तर खूप आवडला, तुम्हालाही आवडेल, नक्की व्हिजिट करा। आम्ही गेलो तेव्हा गर्दी अशी नव्हती, म्हणजे आम्ही जेव्हा सकाळी गेलो तेव्हा गर्दी नव्हती, परंतु आम्ही जेव्हा रिटर्न निघत होतो त्याच्यानंतर खूप गर्दी झालेली होती। लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण एक किल्ला पाहायला येत होते। आणि आमची जी लहान मुले आहे शिवांश आणि शार्वी, तीही अत्यंत उत्स्फूर्तपणे जी आहे किल्ला चढत होती। शार्वीलाही छान वाटत होतं किल्ला चढायला। हा तिचा सेकंड ट्रेक आहे। याआधी आम्ही तिला गोरडेश्वरलाही घेऊन गेलेलो होतो, तेव्हा ती छोटी होती, 7 महिन्याची असेल। साधारणतः 15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचतो गणेश दरवाजापाशी। हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे आणि इथूनच आत आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला इथं समोरच शिवकालीन तोफा दिसतील। ह्या ज्या आहे शिवकालीन तोफा आहेत आणि ह्यांना लोखंडाच्या आहेत, त्यांना तेल वगैरे लावून ठेवलेले आहेत। तसेच शेजारी इथे जे आहे आपल्याला इथे गुफेमध्ये हा जो आहे असा टेहळणीचा खिडकी म्हणू शकतो किंवा
इथून जे आहे ते शत्रूवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी जो आहे इथे ह्या प्रकारे असं रचना केलेली असावी. अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाचा दुसरा म्हणजे महादरवाजा लागतो. हा जो दरवाजा आहे इथून आपल्याला गडाचा सुंदर असा खाली व्ह्यू दिसतो. तर पाहू शकता किती छान सुंदर असं गडाचा जो आहे इथून व्ह्यू दिसतो. आणि परत आपण अजून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा लागतो. इथे जे आहे पायऱ्यांची थोडीशी अवस्था बिकट अशी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. गडावर या ठिकाणी अशी या भुयारामध्ये पाण्याची टाकी खोदलेली आहेत. अत्यंत स्वच्छ असं पाणी ते दिसत होते. परंतु पर्यटकांनी ह्या पाण्यामध्ये पण हे बॉटल्स आणि कचरा टाकलेला होता. तर आपणही जेव्हा गडावर जाल तेव्हा आपण जो काही कचरा वगैरे घेऊन जाईल तो आपण आपल्यासोबतच घेऊन जावा. त्यामुळे जे आहे गडावरचं जे आहे प्रदूषण कमी होईल. आणि इथून जो आता आपल्याला नेक्स्ट जो आहे तो इथे जे आहे आता आपल्याला शेवटचा दरवाजा लागतो. किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा नजरेस पडतो. हा किल्ल्यावरचा सर्वात मोठा असा दरवाजा आहे. आणि इथूनच जवळ आपल्याला पाहण्यासारखं एक दर्गा आहे आणि एक सभामंडपही आहे. त्याचप्रमाणे आम्ही इथं थोडा वेळ थांबलो होतो विश्रांतीसाठी. आणि त्याचप्रमाणे मुलांना खायचंही होते. परंतु इथे जे आहे डोंगरावर खूप सारी माकडे आहेत आणि आपण जे काही खायला नेतो ते आपल्या हातातून हिसकावून नेतात. त्यामुळे मग आम्ही इथं न खाता पुढे जाऊन खाण्याचा निर्णय घेतला. आणि थोडा वेळ माकडे थांबली आणि त्यांना थोडंसं खायला दिलं. त्यानंतर ही जी माकडी आहे ती गेली. इथेच आहे एक सभा मंडपही आहे आणि त्याच्या शेजारी एक दर्गाही आहे. तिथेही एक तोफ आहे जी अत्यंत व्यवस्थित आणि सुस्थितीमध्ये आहे. त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. हे जे आहे खूप सुंदर आणि खूप जुनं असं मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या काळातच हे बनवलेलं असेल. जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला त्यावेळेस त्यांनी हे बांधकाम केलेलं असावं. त्याचप्रमाणे ह्या मंदिराच्या शेजारी ही एक दगडी तलाव पाहायला मिळतो. त्या तलावामध्ये ही भरपूर प्रमाणात पाणी असं होतं. छान आहे परिसर मंदिराचा, छान आणि प्रसन्न वाटतं. मग इथे थांबूनच थोडा वेळ आम्ही जो आहे मुलांना खायला दिलं आणि आम्ही ही थोडं खाऊन घेतलं. तर पाहू शकता परिसर मंदिराचा. आता थोडंसं उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळं इथे जे आहे सर्व गवत असं सुकलेलं दिसतं. पण पावसाळ्यामध्ये पूर्ण हा परिसर हिरवागार असा दिसतो. आणि मग शार्वीलाही थोड्या वेळ इथं खाली सोडल्यामुळं खूप छान वाटत होतं. मुलेही थोड्या वेळ इथं खेळली, थोडी विश्रांती केली.
आम्ही निघालो होतो विंचूकड्याकडे. विंचूकडा हा जो आहे लोहगडावरील सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे आणि सर्वात हायेस्ट हा पॉईंट आहे. विंचवाच्या आकारासारखा ह्या कड्याचा शेप आहे, म्हणून ह्या कड्याला विंचूकडा असं नाव पडलं असेल. विंचूकड्याला जाण्यासाठी शिवमंदिरापासून साधारण पाऊण तास ते 1 तासाचा रस्ता लागतो किंवा त्यापेक्षाही कमी वेळ लागेल. आणि ती जाण्याआधी आम्हाला इथे जी आहे एक 16 कोणी विहीरही लागली होती. खूप छान विहीर आहे ही आणि प्रचंड मोठी अशी विहीर आहे. ह्या विहिरीत आत उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत आणि ही विहीर आहे 16 कोणांमध्ये बांधलेली आहे. तर पाहू शकता विहिरीला इथे प्रत्येक असे कोण आहेत आणि हे जे हे आहेत 16 कोणी विहीर आहे. खूप मोठी प्रचंड अशी विहीर आहे. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आम्हाला जायचं होतं विंचूकड्याकडे. विंचूकडा तो खूप लांब होता आणि ऊनही खूप वाढत होतं, म्हणून आम्ही जे आहे विंचूकडा पर्यंत न जाण्याचा निर्णय घेतला. तिथूनच आम्ही मागं फिरलो, कारण आमच्यासोबत लहान मुले होती, शिवांश आणि शार्वीही होती. कारण मुलांना घेऊन विंचूकड्यापर्यंत जाणं मुश्किल होतं, म्हणून आम्ही जो आहे तिथूनच मागं फिरलो. तर हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल विंचूकडा. अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही आलेलो होतो, तरी पण अजून विंचूकडा आम्हाला खूप लांब होता. हे जरी जवळ दिसत असलं तरी चालत जायला खूप लांब होतं अजूनही, म्हणून आम्ही जो आहे विंचूकडा इथूनच पाहिला आणि मागे फिरलो. लोहगडाच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला विसापूर हाही किल्ला आहे पाहण्यासारखा. जेव्हाही तुम्ही लोहगडाला येसाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही लोहगडाप्रमाणेच विसापूरलाही नक्की भेट द्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप थँक्यू, आभार. 1000 नुकतेच आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. लवकरच आपल्या चॅनलची ग्रोथ अशीच होऊ दे. थँक्यू सो मच.